श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजपासून चिंता करणे त्यागून दे, कारण मी तुझ्यासाठी असे अविश्वसनीय आशीर्वाद आणि चमत्कार देत आहे, जे तुझ्यासाठी या येणाऱ्या 24 तासात घडणार आहेत. देव म्हणतात, हा संदेश लक्षपूर्वक ऐक आणि तुला जे हवे आहे ते प्राप्त होईल. देव म्हणतात, तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक माझ्याकडे काही मागू इच्छिता, तेव्हा आम्ही तुम्हाला ते देऊ इच्छितो. त्यासाठी तुम्ही तुमचे मन मोकळे करा. माझ्यापुढे त्या गोष्टी मांडा ज्या तुम्ही इच्छिता. जे काही तुम्हाला सांगायचे आहे ते तुमच्या भगवंतासमोर तुम्ही सांगू शकता. जेव्हा तुमच्या मनात काही विचार येतात आणि ते जर तुम्ही देवांपुढे मांडलेत, तर देव त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सामर्थ्यशाली आहेत. तेव्हा तुम्ही देवांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्या इच्छा करा. देव म्हणतात, बाळा, माझ्या खेरीज तुझ्यावर कुणीही खरे प्रेम करणार नाही. देवांच्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस. तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व काही ईश्वराने दिलेले आहे. तुला ते नाते आहे. तुझ्याजवळ ते भरपूर प्रमाणात प्रेम आहे. तुला ते आनंदित नाते प्राप्त झाले आहे. त्यासाठी तू जो वारंवार माझे धन्यवाद करतोस ते मी स्वीकार करतो. तुम्ही येणाऱ्या काळात खूप सुख संपन्नतेने आणि वैभवाने पूर्ण होणार आहात. आता काळजीमुक्त राहा, कारण तुम्ही खूप काही जे कर्म केले आहेत त्या मोबदल्यात तुम्हाला आता हे ब्रह्मांड ईश्वर सर्व काही देऊ इच्छितात, जी तुमची इच्छा आहे. देव म्हणतात, आज तुला एक आनंदाची बातमी सांगायसाठी आलो आहे. उद्या सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा माझ्या आशीर्वादाने तुम्ही एक मोठा चमत्कार प्राप्त कराल. तो चमत्कार तुम्ही आकर्षित केला आहे. तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत, हे त्याचं चिन्ह असेल. देव म्हणतात, तुमच्याकडे तो खूप मोठा काही आशीर्वाद येण्याच्या तयारीत आहे. तेव्हा तुम्ही सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, जेव्हा तुमच्या विरोधात कोण आहे हे पाहत बसण्यापेक्षा देव तुम्हाला काय देऊ इच्छितात याकडे लक्ष दे. देव म्हणतात, त्या वादविवादाच्या परिस्थिती सर्व काही मावळतील आणि असा सूर्योदय तुझ्या जीवनात प्रकाश टाकेल, ज्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आयुष्य आनंदित होईल. बाळा, वाद विवादात फसू नकोस. येणारा काळ आनंदाने भरलेला आहे. तेव्हा देवाचे धन्यवाद करा. देवांकडे ते मागा जे तुम्हाला हवे आहे. आज जो कोणी जे काही इच्छा मागेल ती लवकरच पूर्ण होईल, कारण मी तुम्हाला तो चमत्कारांचा आशीर्वाद देऊ इच्छितो. देव म्हणतात, बाळा, असे अविश्वसनीय काहीतरी तुझ्यासोबत घडणार आहे, ज्यावर तुझा विश्वास देखील बसणार नाही. तुझ्यासाठी खूप काही शुभ येत आहे. देव म्हणतात, तुमचे कुटुंब आनंदित होण्याची वेळ आली आहे. आता निश्चिंत रहा. तुम्ही जी काही संकल्पासहित पूजा केली आहे ती देवाने स्वीकार केली आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्याही देवांनी मान्य केल्या आहेत. आता तुम्ही निश्चिंत असावे आणि आपल्या कर्मात मन लावावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. जेव्हा कोणी आपल्या कर्मांमध्ये मन लावून ते खूप मिळवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा देवही
त्या आशीर्वादांचा वर्षाव त्यांच्यावर करू इच्छितात, तेव्हा तुम्ही ते आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज आहात. देव म्हणतात, जर तू सज्ज असशील तर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी करील आणि तू परिपूर्ण होशील. त्या सुखाने, त्या आनंदाने, त्या वैभवाने तुझे जीवन परिपूर्ण होईल. तुम्ही तो आर्थिक चमत्कार मागू इच्छिता, त्यासाठी मागील काळात तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत. देव म्हणतात, आता या क्षणाला मी तुझ्यावर त्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो, तेव्हा आनंदाने ते स्वीकार कर. खूप काही भरभराट तुझ्या दिशेने येणार आहे. तुम्ही जेव्हा काही मनापासून दान करता तेव्हा त्याच्या 10 पट मी तुम्हाला देत असतो, हे लक्षात असू द्या. देव म्हणतात, तू ते केलेले मनापासून होते म्हणून ही बरकत तुला देत आहे. हा आशीर्वाद विपुलतेचा तुला देत आहे. आता तुला कुठलीही कमतरता जाणवणार नाही, कुठलेही काही कमी जाणवणार नाही. तुझे भविष्य उत्तम झाले आहे, ते तुझ्या कर्मामुळे. तू चांगले कर्म कर, तुला ती गती प्राप्त होईल. देव म्हणतात, जेव्हा तुम्ही कर्माचा सिद्धांत जाणता की जेव्हा चांगले कर्म होतील तेव्हा चांगलेच प्राप्त होईल, तेव्हा तुम्ही वाईट कर्मांकडे कधीही वळणार नाही. तुमच्या मनात देखील वाईट कर्म येणार नाहीत. देव म्हणतात, त्या नकारात्मक ऊर्जेने तुम्हाला ग्रासलेले नाही. तुम्ही अगदी शुद्ध आहात. तुमचे मन अगदी शुद्ध आहे, कारण तुम्ही नियमित नामस्मरण करत आहात. जो कोणी नियमित देवाचे, ईश्वराचे, भगवंताचे चिंतन किंवा नामस्मरण करून त्या ईश्वराला आठवण करतात, त्यांच्या हृदयात मी सदैव निवास करतो आणि त्याच्या प्रत्येक कार्याची एक सुंदर योजना त्याच्या जीवनासाठी तयार करतो. बाळा, आज देखील मी तुझ्या जीवनासाठी ती सुंदर योजना तयार करत आहे. तेव्हा तू त्या योजनेचा भाग बनण्यासाठी तयार आहेस, सज्ज आहेस, कारण त्या योजनेत मी तुला माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार देऊ इच्छितो. कारण तुझे मी ते चांगले कर्म पाहिले आहे. तुझ्या मनात इतरांविषयी दया, भाव, दृष्टी मी पाहिली आहे. तेव्हा आता निश्चिंत होण्याची वेळ आहे. देव म्हणतात, जो कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना विनंती करत आहे, ते त्याला त्याचे प्रेम नक्कीच मिळेल. तो त्याचा हकदार आहे. बाळा, कोणीही तुमच्याकडून ते हिरावून घेऊ शकत नाही, कारण ते तुमच्यासाठी निर्माण केले आहे. देव म्हणतात, जेव्हा तुम्ही त्या नात्यात खरेपणा आणाल आणि तुम्ही ते प्रेम द्याल, तेव्हा तुम्हीही दुप्पट प्रेम प्राप्त कराल. तुम्ही निसर्गाचा नियम जाणता, जे द्याल ते दुप्पट मिळेल. याचाच अर्थ तुम्ही जर प्रेमाची वाट पाहत आहात तर प्रेम देणे शिका. 2 गोड शब्द जर तुम्ही तुमच्या नात्यात वापरले तर तुम्हाला परत प्रेमाचे, आपुलकीचे शब्दच प्राप्त होतील, निश्चित आहे. देव म्हणतात, जर माझा बाळ ते माझ्याकडे विनंतीपूर्वक मागत आहे तर मी ते देण्यासाठी तत्पर आहे. माझा आशीर्वाद तू घेण्यासाठी सज्ज आहेस. देव म्हणतात, उद्या तुम्ही जेव्हा उठाल तुम्ही तो खूप काही आकर्षित केलेला एक आशीर्वाद प्राप्त कराल. त्याने तुमचे सहकुटुंब आनंदित होईल. देव म्हणतात, चिंता करू नकोस, काळजीत वेळ घालवू नकोस. त्याऐवजी देवाचे नामस्मरण कर. भक्तीत अंतर देऊ नकोस. तुम्ही जेव्हा भक्तीने ईश्वराकडे वळता तेव्हा देव तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार घडवू लागतात आणि तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण होता. देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत, त्यांना स्वीकार करा. तुम्हाला ते खूप काही देऊ इच्छितात, जे आजपर्यंत तुमच्यापासून दूर होते, ते आता तुम्हाला प्राप्त होईल.
मग ते एखादे नाते असो, एखादे खूप काही दिवसाचे काम असोत, किंवा तुम्हाला आवडते कार्य असोत, किंवा ते आर्थिक चमत्कार असोत, आता ते तुमच्यासोबत व्हायला लागतील. देव म्हणतात, मनात सकारात्मक भावना ठेव, तुला सर्व काही प्राप्त होईल. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. चिंता करू नकोस. सुखी राहा, तुझे कल्याण होईल. ज्यांनी कोणी हा संदेश इथवर ऐकला आहे त्यांच्यावर श्री स्वामी समर्थ माऊली प्रत्येक तऱ्हेने आशीर्वादित राहोत. त्यांच्याकडे ते सौख्य, ते आनंद क्षणोक्षणी येवोत. त्यांच्या सुख सुविधांमध्ये, त्यांच्या आनंदांमध्ये भर पडोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना सर्व स्वामी भक्तांची. स्वामी माऊलीच्या चरणात निरंतर लक्ष लागो, त्यांच्या नामात ते रंगून जावोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.